कसं काय विशाळ पब्लिक. तर मी आज आलो आहे आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिरचे यांच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभासाठी. हे आहे शाळेचं मेन गेट. इथून आत गेल्यानंतर लगेचच मुलांचं हॉस्टेल दिसते. व्यवस्थित आणि स्वच्छ असं हे हॉस्टेल आहे. सकाळी किती वाजता उठतात? 5:30. 5:30ला 5:30 उठून काय करायचं? दादमध्ये असून आणि नाश्ता किती वाजता करायचा? 8:30. शाळा किती सुरू होते? मी निघालो आहे मुलांच्या मैदानाकडे. खूप मोठे मैदान आहे. येथे वेगवेगळे खेळ खेळले जातात. नेटबॉल हा खेळ मुलांनी मला खेळायला दिला आणि बॉलवरती मी फ्रीस्टाईल स्किल केली. हा बॉल कसला आहे रे? नेटबॉल काय? नेटबॉलवर फ्रीस्टाईल मित्र पहिल्यांदा केला बाबा. म्हणजे माझा स्पोर्ट्स काय आहे? फ्रीस्टाईल. आता जो फुटबॉल आहे माझी बॅकवर्ड तिकडे आहे वाटतं. बॉल सोबत वेगवेगळे स्किल्स करायचे. हा फुटबॉल नाही सोडा व्हॉलीबॉल. नेटबॉल का? ठीक आहे, बॉल घ्या. भारी वाटलं केल्यावर. या शाळेची खासियत काय आहे की मुलांना घरी फोन लावायचा नाही तर पत्राद्वारे आपली परिस्थिती सगळी घरी सांगायची. तू कधी पत्र दिला होता घरी शेवटला? कारण तुला कसं वाटतं रे पत्र लिहिल्यावर? आणि मोबाईल वरून फोन करू वाटत नाही कधी? हा, मजा येते पत्राद्वारे. काय लिहिलं होतंस? एवढंच. चला आता अजून काय बघूया. आर्चरीचं ग्राउंड. कुठे आहे आर्चरी ग्राउंड? चला की आर्चरी ग्राउंडकडे जायचं. चला. पाटील आतापर्यंत कुठल्या लेवलला खेळाय? स्टेट लेवलला. एक मारून दाखव परत येतात फक्त व्यवस्थित. या मुलाने दोन्ही वेळा बाण सेंटरला मारला. अरे आपण सेंटरला गेला किती ते. परत आपण या मुलांची मेस कुठे म्हणजे हे जेवतात कुठं ते बघायचं. चला. एका वेळी 300 ते 400 मुले जेवायला बसतील एवढा हा स्वच्छ असा मोठा हॉल आहे. अजून इव्हेंट सुरू व्हायला थोडासा वेळ होता म्हणून मी मुलांना स्किल्स करून दाखवले. अशा पद्धतीचा खेळ या मुलांनी पहिल्यांदाच पाहिला होता आणि या शाळेच्या प्रत्येक मुलामध्ये शिस्त आहे. आता थोड्याच वेळात माझा एक परफॉर्मन्स होणार आहे. तिथून विषय हा भरपूर दिवसांनी स्टेजवर परफॉर्मन्स करायला. स्टेजवर परफॉर्मन्स करायची मजा एक वेगळीच असते. चला आता काय चालू आहे बघूया. इथून कार्यक्रमास सुरुवात झाली. आम्ही स्टेजवर गेलो आणि मुलांनी परेड केली. त्यानंतर आम्ही ज्योतपूजन केले, झेंडा फडकविला, शांततेचं प्रतीक म्हणून आकाशात फुगे सोडण्यात आले आणि शाळेच्या मुलांनी त्यांची खेळाची प्रात्यक्षिके दाखवण्यास सुरुवात केली. या मुलांनी योगासन एवढं भारी केलं आणि अशा प्रकारे लाईव्ह योगा मी तर पहिल्यांदाच बघितला होता. खेळातील वेगवेगळी प्रात्यक्षिके त्या मुलांनी दाखवलीत. यानंतर माझा लाईव्ह परफॉर्मन्स होता. पण मागील 8 दिवसापासून आपल्या सर्वांच्या ओठामध्ये ज्यांचं नाव आहे, आता हात वर करून जोरात टाळ्या वाजवूया. क्या बात है. माननीय श्री प्रणव भोपळे, फुटबॉल विश्व विक्रमी खेळाडू. 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 वेळा विश्व विक्रम केलेले हे खेळाडू आपल्या समोर आहेत आणि खास तुमच्यासाठी हा प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर करणार आहेत. मी आपणास विनंती करतो, प्रणव साहेबांना विनंती करू आपण हे प्रात्यक्षिक आपण सादर करावं. परफॉर्मन्स सुरू झाला आणि माझ्या बॅकग्राऊंडला माझ्याबद्दल संपूर्ण माहिती सरांनी सांगितली. मी कोणकोणते वर्ल्ड रेकॉर्ड केले आणि माझ्या खेळाबद्दल संपूर्ण माहिती या सरांनी सांगितली.
परफॉर्मन्स संपल्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला आणि मी मुलांना भेटून घरी गेलो. भावनो तुमची शाळा कशी आहे? आपल्या शोचं नाव काय? हा चला चला